श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत श्री गुरुवे नमः. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय पहिला. श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरुपरंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनुसया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठापुरम या गावी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्रांचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही. ते करण्याचे मी धाडस करीत आहे, ते केवळ आपण्यासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळे. मी शंकर भट्ट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असता तेथील नयन मनोहरी मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले. त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता. मी आणलेल्या लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रास जा आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्याच्या दर्शनाने मनाला, अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुतमेले या गावी येऊन पोचलो. लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यानंतर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला. त्याचेच नाव मरुतमल्य असे पडले. हे स्थान अत्यंत रम्य आहे. येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुषां गुप्तपणे तपश्चर्या करीत असतात. मी साऱ्या गुहांचे दर्शन घेण्यास आरंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्री वल्लभा असे जोराने ओरडलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्री वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतल्याने योगी, ज्ञानी, परमहंस लोकांना माहीत आहे. तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेतील दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला. त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुतमल्य पर्वत दुमदुमला. नंतर त्या वाघाने श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असे सुस्वरात प्रभूंना आळविले. याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला. त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्याने मला त्याच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले. गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळे यांची निर्मिती केली. वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्मे सारे लुप्त झाले आहे. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या देवाचे मात्र विस्मरण करायचे.
असा मानवाचा धर्म झाला आहे. देवाची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावे व त्यांना संतुष्ट करावे. त्यांच्या कृपाप्रसादाने प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, अन्यथा अनेक संकटे उद्भवतात. मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्यांची शिक्षा यथाकाली देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले म्हणजे असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली, हे ऋषीश्वर, मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही. मी एक अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचे मनोदय दर्शवले. मी म्हटले, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपूर जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते? तसे दत्तप्रभू म्हणजे कोण? याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्याने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडलातील अत्री मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव करीत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत बुद्धिवान, आचारसंपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्यांना शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यास संपूर्ण संध्या वंदनसुद्धा करता येत नसे. एवढ्या बुद्धिवान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले. त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरण कमल भूमीत लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमय झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहे. तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा, तेथे तुझे सारे शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्यास अन्न पाण्याची काही अडचण पडली नाही. श्री दत्त कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे. मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रिकावनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले. याच वेळी एका महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्यांनी शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळे तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, हे साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काटकचन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता.
त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवाने महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पूर्वकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाचे भाग्य लाभते. हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनात जात आहे. पुन्हा 1 वर्षाने येईल. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी. हे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला, परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे. याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले व्याघ्राचे स्वरूप प्राप्त झाले. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्याच्या 1 वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते. एका गुहेच्या आत गेले. तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वर आहे. व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्ररूप प्राप्त झाले हे त्यांनी जाणले. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितले. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले. यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोचला. मध्ये कृष्ण नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पैलतीरावर येण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्या ठिकाणी एक कमळाचे फूल उमलत होते व ती फुले फारच सुंदर दिसत होती. स्वामी पैलतीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांना दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भावभक्तीने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजीन वाघाचे कातडे स्वामींना आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. ती श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला आणि अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावे त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास. त्यांना वेळेवर अन्न पाणीसुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक निर्जीव जंतूंच्या योनीतून जन्म घ्यावा लागला असता. परंतु माझ्या अनुग्रहाने हे सारे दुष्कर्म हरण झाले आहे. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार व्याघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल. हिमालयाच्या कित्येक वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या मानसिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योग मार्गातून तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना? तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्ररूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता. गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे कामसुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे. ही सगळी दत्तप्रभूंची लीलाच. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.